सर्वप्रथम एडियनच्या दर्शकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी मोहिन पटेल। एडियनच्या बातमीपत्रात आपले स्वागत। आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र एक नजर टाकू याच्या ठळक घडामोडींवर। गंगापूर शिवारात बांधावर येऊन उद्धव ठाकरे यांनी दिला शेतकऱ्यांना दिलासा, मोबदला देण्यास सरकारला भाग पाडण्याचे केले प्रतिपादन। शेतकऱ्यांनी धीर धरावा, सरकार नुकसानग्रस्तांच्या पाठीशी, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे प्रतिपादन। सिल्लोड सोयगाव मतदारसंघात आनंद शिधा किटेचे लाभार्थ्यांना होणार मोफत वाटप। बाळासाहेबांची शिवसेना व कृषी मंत्री अब्दुल सत्तार मित्रमंडळाचा स्तुत्य उपक्रम। आता पाहूया सविस्तर बातम्या। दहेगाव गंगापूर परिसरातील गावांची उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली। यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडल्या। एका शेतकऱ्याने थेट आसूळच उद्धव ठाकरे यांना भेट दिला। सध्याच्या सरकारला वठणीवर आणण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। रविवारी सकाळी उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त भागाची पाहणीसाठी औरंगाबादेत पोहोचले। विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। महिला शिवसेना कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचे औक्षण केले। यावेळी कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणांनी परिसरात दणाणून गेला। दहेगाव आणि गंगापूर परिसरातील गावांची उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली। यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की हा आसूळ तुमच्या हातात शोभतो, तुम्ही तो वापरत नाही, तो वापरा, मी तुमच्या पाठीशी आहे। या अडचणीच्या काळात एकत्र येतात, संकट दूर झाल्यानंतर शेतकरी दूर होतात, त्यामुळे तुम्ही सगळे शेतकरी एकत्र राहा। हा आसूळा घेऊन फिरू नका, तो आता वापरा, असे आवाहन यांनी शेतकऱ्यांना केले। सुगी आणि दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांवर महाभयंकर आसमानी संकट कोसळले आहे। माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज थेट औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भेटीला बांधावर पोहोचले आहेत। यावेळी शेतकऱ्यांनी आसूळ उद्धव ठाकरेंना भेट दिली आणि या सरकारला वठणीवर आणा असे साकडे त्यांनी घातले। त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपली भूमिका मांडली। नाही, म्हणूनच म्हटलं ना की हा शेतकरी दादा जो आहे ना, त्याच्या हातामध्ये तो आसूळ आहे, तर हा शेतकरी म्हणून तो एकवटला पाहिजे, त्याची ताकद त्याने दाखवली पाहिजे। हे जे बेगुमानपणाने राज्य करतायत, ठीक आहे, मला मुख्यमंत्री पदावर उतरवलं हरकत नाही, ठीक आहे, माझ्याशी किंवा शिवसेनेची गद्दारी केली, निदान आपल्या बळीराजाशी तरी गद्दारी करू नका। ही बळीराजाशी गद्दारी, शेतकऱ्याशी गद्दारी करणारे हे सरकार आहे। जे ओला दुष्काळ किंवा जो शेतकरी संकटात सापडलाय तो सुद्धा त्यांना दिसत नसेल आणि दिसून सुद्धा जर ते डोळे झाक करत असतील तर नुसतं तुम्ही फिरताय, तिकडनं तिकडे तिकडनं तिकडे तिकडनं घर सोडून घर फिरताय। आम्ही वाढवून मदत केलीच होती ना तेव्हा, आणि सातत्याने त्यावेळेला मला वाटतं मी मुख्यमंत्री असताना 2-3 वेळा नीती आयोगाच्या बैठका झाल्या होत्या माननीय पंतप्रधानांच्या समवेत व्हिडिओ कॉन्फरन्स वरून, म्हणजे मी माझ्या घरी, पंतप्रधान त्यांच्या घरी, अशी बैठक झाली होती। आणि त्याही बैठकीमध्ये हो खरं ते सांगितलं पाहिजे ना, आम्ही घरात बसूनच काम केलं, मी आणि पंतप्रधानांनी। तर त्यावेळेला सुद्धा आम्ही प्रत्येक नैसर्गिक आपत्तीला NDRFच्या निकषापेक्षा जास्त मदत केली। आणि नीती आयोगाच्या बैठकीचा उल्लेख मी एवढ्यासाठी केला होता की त्या बैठकांमध्ये मी सातत्याने मागणी केली होती की हे निकष आता जुने झालेले आहेत, हे निकष बदलले पाहिजे, मदत वाढवून मिळाली पाहिजे। आणि तसंच आणखीन एक गोष्ट की आमचं सरकार जाता जाता माझ्या कानावर आली होती माहिती, त्यातले बारकावे लक्षात येण्याच्या आत त्यांनी गद्दारी केली, ते म्हणजे पीक विमा। त्याच्यासाठी आपण बीड पॅटर्न अंमलात आणावं आणि ते बीड पॅटर्न आपलं मान्य केलं गेलं। आता त्याचा पुढे पाठपुरावा होतोय नाही होत, तो आता या हंगामात होणार का पुढच्या हंगामात होणार, शेतकऱ्यांना कोणतरी सांगितलं पाहिजे, निदान नेमकं बीड पॅटर्न म्हणजे काय, त्यातले बारकावे काय काय मान्य केलेलं हे सगळं कळलं पाहिजे। मला त्यांची कीव येते की स्वतः सत्तेसाठी केवढे आंधळेपणाने ते वागतायत, ते वागून द्या। प्रत्येकाला त्याचा एक तो त्याची महत्वाकांक्षा म्हणा, आसुरी महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचा अधिकार त्यांच्यापुरता असेल। ज्या एका कारणासाठी तुम्ही सत्तांतर घडवलं ते सत्तांतर केलं तुम्ही, म्हणून म्हटलं आमच्याशी गद्दारी केली, पण निदान आपल्या अन्नदात्याशी तरी गद्दारी करू नका। ओला दुष्काळ आणखी काय पडलं म्हणजे तुम्हाला ओला दुष्काळ म्हणावं लागेल। जिल्ह्यातील सिल्लोड, कन्नल, सोयगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधलाय।
परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले असून येत्या 2 आठवड्यात पंचनामे करण्याचे काम पूर्ण होतील। राज्यातील शिंदे फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी धीर धरावा। राज्य सरकार नुकसानग्रस्ताच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले। औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, सिल्लोड व सोयगाव तालुक्यात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची शेताच्या बांधावर जाऊन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी केली। यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना कृषी मंत्री अब्दुल सत्तार बोलत होते। परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावे असे निर्देश कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले। पंचनामा करीत असताना एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामा अभावी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची हताश न होता धीर धरावा। नुकसानीचे पंचनामे पूर्ण होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांबाबत निर्णय घेतील असे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले। सिल्लोड तालुक्यातील मोंढावागी, भराडी, पिरोळा, कोटनांद्रा तसेच कन्नड तालुक्यातील आडगाव, पिशोर, रामनगर, पळशी, बरकतपूर, वाकी, नेवपूर, उंबरखेड, सायगावान, नागद सोयगाव तालुक्यातील वरठाण, कौली, जरंडी, जंगलातांडा, फरदापूर आदी भागातील शिवार परिसरात शेत बांधावर जाऊन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानीची पाहणी केली। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी सहानुभूतीपूर्वक संवाद साधून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला। यावेळी माजी आमदार नितीन पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन गाडे, बाळासाहेबांची शिवसेनेचे सिल्लोड तालुका प्रमुख देवीदास लोखंडे, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, कन्नड तालुका प्रमुख केतन काजे, सोयगाव तालुका प्रमुख प्रभाकर काळे, जिल्हा बँकेचे संचालक डॉक्टर मनोज राठोड, कन्नड उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, सिल्लोड तहसीलदार विक्रमसिंग राजपूत, कन्नड तहसीलदार संजय वरकड, सोयगाव तहसीलदार रमेश जसवंत, उपविभागीय कृषी अधिकारी प्रबोध चव्हाण, सिल्लोड तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बर्धे, कन्नड तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुकळ, सोयगाव तालुका कृषी अधिकारी संपत वाघ आदींसह कृषी महसूल ग्रामविकास विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकऱ्यांची उपस्थिती होती। आणि झालेलं नुकसान मी सर्व शेतकरी परिवारांना एकच विनंती करेल का महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सर्व आपल्या पाठीशी आहेत। ज्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं असेल त्याचे सर्व पंचनामे मी कालच बीड असेल किंवा जालना असेल, औरंगाबाद असेल, पहिले मी नागपूरपासून तर अमरावतीपर्यंत फिरलो। असं करत करत हे ज्या ठिकाणी आसमानी संकट पहिले तुम्हाला सर्वांना माहीत असेल का जुलै आणि ऑगस्टमध्ये जो जास्त पाऊस पडला त्याच्यामुळं अनेक लाखो शेतकऱ्याचे नुकसान झाले होते। त्याची नुकसान भरपाई 4.5 कोटी रुपये ते अकाउंटवर पडले, त्यांनाही मदत केली। आता विकास बँकेची कर्जमाफी झाली। जे रेग्युलर पैसे भरणारे शेतकरी आहे त्यांना 50,000 रुपये आपण सर्व खात्यावर टाकण्याचा 2500 कोटी रुपये टाकले। टप्प्याटप्प्याने एकही शेतकरी त्याच्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता निश्चित महाराष्ट्र सरकार घेऊ लागलं। आपण लंपीचा रोग आला त्यालाही NDRFच्या प्रमाणे 50-60 हजार ज्या जनावर जसं असेल तो दगावला असेल त्याला नुकसान भरपाई देण्याचं काम करू लागले। आपण हे पाहिलं असेल की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपासून तर रेग्युलर शेतकऱ्याला जे सानुग्रह अनुदान आपण 50,000 रुपयाचा देऊ लागलो। या सर्व गोष्टी एकंदरीत पाहिल्या तर महाराष्ट्र सरकार तुमच्या पाठीशी आहे। कोणीही हवालदिल होण्याची गरज नाही। सर्वांचे वस्तुनिष्ठ पंचनामे होतील आणि नुकसान भरपाई दिली जाईल। पीक विम्याच्या बाबतीत काही लोकांना शंका आहे। आम्ही केंद्रीय जे काही कृषी मंत्री आहेत तोमर साहेब त्यांच्याशी चर्चा करून त्यांनाही ज्या ज्या ठिकाणी मदत करता येईल, काही संकट आहेत, काही 48 तासामध्ये 72 तासामध्ये काही लोकांचे मोबाईल चालू होत नाही किंवा आमचा जो सर्व्हर आहे तोही त्या ठिकाणी चालत नाही, अशा पद्धतीच्या तक्रारी ज्यांनी केलेल्या ऑफलाईन मी दिलं त्यांचेही अर्ज स्वीकारले जातील। शेवटी शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्याला मदत करण्याची भूमिका महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारची राहणार आहे, यामध्ये कुठेही तीळ मात्र शंका नाही। आपण कोणीही याच्यामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या राजकीय पुढाऱ्याला त्या पक्षालाही माझी नम्र विनंती राहील का आपण सर्वांनी यावेळेस संकटाच्या काळामध्ये शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका आपली असायला पाहिजे आणि ती मदत खारीचा वाटा का होत नाही, प्रत्येकाने मदत करायला पाहिजे हीच आपल्याला नम्र विनंती करतो। दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि शेतकरीच्या सोबत हा महाराष्ट्र सरकार आहे। उद्धव ठाकरे यांचा पीक पाणीचा दौरा म्हणजे उशिरा सुचलेला शहाणपणा असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी केले असून त्यांनी एडीएन सोबत बोलताना प्रतिक्रिया दिली आहे। मला आश्चर्य वाटतं की ज्यावेळेस आपल्याकडे 2.5 वर्ष सत्ता होती त्यावेळेस उद्धव साहेब घरातून बाहेर पडले नाही, ते ऑफिसला देखील गेले नाही। आज सत्ता गेल्यानंतर त्यांना ही गोष्ट जाणवली असेल की आता आपल्याला घराबाहेर पडावं लागेल, लोकांमध्ये जावं लागेल।
ज्या 2 वर्षामध्ये कोरोनाच्या काळामध्ये लोकांकडे पैसा नव्हता, लोकांकडे अन्नधान्य नव्हतं, त्या काळामध्ये मुख्यमंत्र्याची सर्वात जास्त गरज होती, परंतु मुख्यमंत्री साहेब त्यावेळेस घराच्या बाहेर पडले देखील नाही. आणि नंतर मग इतरांकडनं काम करून घेण्याचा देखावा त्यांनी सर्व मंत्र्यांमार्फत दाखवला. मंत्र्यांनी देखील कशा प्रकारचा कारभार केला हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. आणि आज त्याचाच परिणाम म्हणून त्यांचे सहकारी त्यांना सोडून 50 एवढ्या मोठ्या संख्येने बाहेर पडलेले. मला असं वाटतं की ह्या गोष्टीचा उद्धव साहेबांना निश्चित विसर पडला होता की आपल्याला जनतेमध्ये जावं लागतं. आणि आज ते ज्यावेळेस इकडे येत आहेत दुष्काळाची पाहणी करताना, त्यावेळेस पाहणी झाल्यानंतर ते सरकारकडे मागणी करणार, हे करा ते करा. सत्ता असताना काम करायचं नाही, दुसरीकडे कामाची मागणी करायची, हे कुठेतरी संविधानिक नाही. मला एकच वाटतं, निश्चितच या सरकारने शेतकऱ्यांसाठी काम केलंच पाहिजे. आमच्या मराठवाड्यामध्ये प्रचंड पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. 440च्या वरती शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत गेल्या काही दिवसामध्ये. ही दयनीय स्थिती आहे. त्याच पद्धतीने माननीय राजसाहेबांनी या सरकारला ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी देखील केलेली आहे. म्हणून माझी या सरकारला विनंती आहे की त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा. आणि उद्धव साहेबांचं हे उशिरा पक्षाला सुचलेलं कुठेतरी शहाणपणे असं मला वाटतं. अमित साहेब ज्यावेळेस इकडे दौरा करून घेतले, हा दौरा 2 गोष्टीसाठी होता. एक तर विद्यार्थी सेनेची बांधणी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना संभाजीनगर महानगरपालिकेची जी तयारी चालू आहे त्या तयारीसाठी आढावा बैठक होती. त्या बैठका त्यांनी सर्व घेतल्या आहेत. ज्यावेळेस अमित साहेब आत्ता मुंबईला गेले त्यावेळेस त्यांनी आत्ताच काल एक मागणी केली की जे पोलीस बांधव आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, ज्यांचा बोनसचा प्रश्न प्रलंबित आहे, त्यांना बोनस देण्यात यावा ही मागणी केली आहे. राजसाहेबांनी त्याच दिवशी ओला दुष्काळाची मागणी केलेली आहे. ह्या 2 महत्त्वाच्या मागण्या पक्षाकडनं मागितलेल्या आहेत मुख्यमंत्री साहेबांकडे. मला असं वाटतं मुख्यमंत्री साहेब त्याचा सकारात्मक विचार करतील आणि शेतकऱ्यांना लवकरच रिलीफ मिळेल. सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील रेशन कार्ड धारकांना कृषी मंत्री अब्दुल सत्तार मित्रमंडळाच्या वतीने आनंद शिद्याचे शुल्क भरण्यात आले असल्याचे नागरिकांना किट मोफत मिळाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून व राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील रेशन कार्ड धारकांना आनंद शिदा मोफत मिळणार आहे. राज्य शासनाने यासाठी 100 रुपये शुल्क आकारले आहेत. मात्र बाळासाहेबांची शिवसेना व कृषी मंत्री अब्दुल सत्तार मित्रमंडळाच्या वतीने आनंद शिदा हे निशुल्क भरण्यात आले आहे. त्यामुळे सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील जवळपास 1 लाख शिधापत्रिका धारकांना रेशन दुकानातून आनंद शिदा किट मोफत मिळणार आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार मित्रमंडळाच्या वतीने दिवाळीच्या भेट स्वरूपात आनंद शिदा किट मोफत देण्यात येत आहे. त्यामुळे शिधा कार्ड धारकांनी आनंद किटसाठी शुल्क देऊ नये, तसेच आपल्या रेशन दुकानातून सदरील आनंद शिदा किट घेऊन जावी असे आवाहन बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे. उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते अजिंठा व उडणगाव येथील लाभार्थ्यांना मोफत आनंद शिदा किटचे वाटप करून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी बाळासाहेबांची शिवसेनेचे तालुका प्रमुख देवीदास लोखंडे, तहसीलदार विक्रमसिंग राजपूत, उपजिल्हा प्रमुख किशोर अग्रवाल, पुरवठा नायक तहसीलदार कमल मनोरे, अजिंठा पोलीस ठाण्याचे API अजित विसपुते, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, शेख सलीम हुसेन, अखिल देशमुख, स्वप्नील शेळके, ओढणगाव सरपंच राजेंद्र पाटील, डॉक्टर तान्हाजी ससाने, राजाराम पाडळे, पंकज जयस्वाल, नागेश लांडगे, सय्यद जब्बार, सय्यद नासेर, असगर झारेकर, कृष्णा उखर्डे, अजिंठा सरपंच नजीर अहमद, माजी उपसरपंच दिलीप झलवार, सय्यद एजाज, राजेश खन्ना, शेख मन्नान, इकबाल बापू, राधेश्याम कुलवाल, शेख सिराज, शेख गुड्डू, विलास देशमुख, तारेक चाऊस आदी नागरिकांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेनुसार अल्पदरात 1 किलो रवा, 1 किलो साखर, 1 किलो चना डाळ, 1 किलो फार्म तेल पदार्थ किट, अल्पदरात 1 किलो रवा, 1 किलो साखर, 1 किलो चना डाळ, 1 किलो फार्म तेल पदार्थ म्हणजेच 100 रुपयात भेट देण्यात येत आहे. मात्र सिल्लोड मतदारसंघातील राबविण्यात येणाऱ्या मोफत आनंद शिदा किट वाटप उपकरणामुळे शिधापत्रिका लाभार्थी सर्वसामान्य जनतेला दिवाळी गोड होण्यास मदत होणार आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरावरून स्वागत केले जात आहे. आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रामध्ये ज्या शिधापत्रिकाधारक आपले नागरिक आहेत त्या गोरगरीब नागरिकांना या ठिकाणी आनंद शिधा त्या ठिकाणी वाटप आपण करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. आणि आज
प्रत्यक्षामध्ये सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये त्या किटचा वाटपाचा शुभारंभ आजपासून झालेला आहे आणि जे काही शासनाने 100 रुपये मूल्य त्याचा ठेवलेला आहे तो 100 रुपये मूल्यसुद्धा मंत्री महोदय अब्दुल सत्तार साहेबांच्या वतीने, मित्रमंडळाच्या वतीने, बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने आम्ही भरणार आहोत आणि सर्व शिधापत्रिका धारकाला ती धान्य किट म्हणजे जो 4 वस्तू त्याच्यामध्ये आहे, रवा आहे, त्याच्यामध्ये साखर आहे, त्याच्यामध्ये तेल आहे, पाम तेल आहे आणि डाळ आहे, असे 4 प्रकारचे वस्तू त्याच्यामध्ये 100 रुपयात देण्याचा शासनाने ठरवलं होता. त्याचे पैसे आम्ही भरणार आहे म्हणजे मंत्री महोदय अब्दुल सत्तार मित्रमंडळ आणि बाळासाहेबांची शिवसेना हे त्याच्या पैसे भरणार आहेत आणि सर्वांना दिवाळी भेट म्हणून मंत्री महोदय अब्दुल सत्तार साहेबांच्या वतीने एक दिवाळी भेट प्रत्येक बहिणीला त्याच्या घरामध्ये दिवाळी गोड झाली पाहिजे या आशेने अपेक्षेने साहेबांनी प्रत्येकाला या ठिकाणी त्याचे किटाचे 100 रुपये ते भरणार आहेत आणि प्रत्येकाला ही भेट वस्तू साहेबांच्याकडे मिळणार आहे. मी या निमित्ताने आपल्या सर्वांना विनंती करतो युवा सेनेच्या वतीने की कोणताही शिधापत्रिका धारक म्हणजे केसरी असो, पिवळा राशन कार्डवाला असो, त्या शिधापत्रिका धारकांनी राशन दुकानदाराला 1 पैसाही द्यायची गरज नाही. सर्व पैसे आम्ही मित्रमंडळाच्या वतीने भरणार आहे. आम्ही मित्रमंडळाच्या वतीने मंत्री महोदय अब्दुल सत्तार साहेबांच्या सूचनेप्रमाणे सत्तार साहेबांच्या मित्रमंडळाच्या वतीने ते पैसे भरले जाणार आहेत. कोणत्याही शिधापत्रिका धारकाला या किटसाठी आनंद शिधा किटसाठी पैसे भरण्याची गरज नाही. त्यांना ते किट मोफतमध्ये मिळणार आहे. म्हणून आपण सर्व नागरिकांनी, सर्व शिधापत्रिका धारकांनी याचा लाभ घ्यावा आणि आपला किट या ठिकाणी घेऊन जावा. दिवाळी सण म्हटलं म्हणजे फराळ व गोडधोड मिठाईचा आनंद वेगळाच असतो. मात्र यंदाच्या दिवाळीमध्ये रेडीमेड फराळ घेण्याचा कल असल्याचे दिसून येत आहे. फराळीसाठी सर्व तयार सामग्री बाजारात उपलब्ध आहे. यंदा शहरातील विविध भागात बाजारपेठेत रेडीमेड फराळाचा चांगली मागणी आहे. रेडीमेड फराळामुळे घरात होणारी धावपळ वाचते व वेळची बचत होते. त्यामुळे अनेकांनी रेडीमेड फराळ चांगली पसंती दर्शवली. अनेक जण किराणा दुकानात असलेली गर्दी माल घेऊन आचारी बोलावून तयार करण्याची तसदी न घेता रेडीमेड परंपरागत विक्री करण्याकडून फराळाची पाकिटे घेणे पसंत करतात. मुळात तयार फराळाने वेळ व दणदण वाचते, त्यातच रेडीमेड फराळ परवडतो असेही अनेक जण सांगतात. बाजारातून आणलेल्या फराळाची आवश्यक तेवढे रुपये किलो मजुरी घेतात. विविध नवे पदार्थ करणाऱ्या आचार्यांना मात्र मोठी मागणी असते. गेल्या वर्षी मोठ्या व्यावसायिकांकडे भाजणी चकली, कडबोळी, तिखट शेव, चिवडा, शंकरपाळे, चिरोटे या पदार्थांचे दर साधारण 360 ते 380 रुपये प्रति किलो, तर लाडू, कारंजी, अनारसे आदी पदार्थ 20 ते 25 रुपये प्रतिनग या दरात विकले जात होते. परंतु ग्राहकांची परिस्थिती लक्षात घेऊन याही वर्षी तेच दर कायम ठेवण्यात आले आहेत. म्हणून ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. शिवाय तेल तूप कमी असलेल्या फराळाला जोरदार मागणी असल्याचे गोडबोले उद्योग समूहाचे सचिन गोडबोले यांनी सांगितले. गेल्या वर्षी चकली, चिवडा, शंकरपाळे, शेव या पदार्थांचा दर 280 ते 300 रुपये प्रति किलो असा होता, तर यावर्षी 300 ते 350 रुपये प्रति किलो फराळ विकत आहेत. तर लाडू, करंजी, अनारसे या पदार्थाचे दर 20 रुपयावरून 22 ते 25 रुपये करण्यात आले आहेत. पदार्थांच्या किमती पाहता प्रति किलो साधारण 10 ते 15% वाढ झाली आहे. दरांमध्ये सरसकट वाढ नसून काही मोजक्याच पदार्थांमध्ये दरवाढ करण्यात आली आहे. दिवाळीनिमित्त शरद हॉटेलसमोर आम्ही फराळाचा स्टॉल टाकलेला आहे, साई कृपा दिवाळी फराळ म्हणून. त्यात आपल्याकडे सगळे आयटम आहे. त्याच्यात खारी बुंदी आहे 1 किलो, अर्धा किलो, परत पोह्याचा चिवडा आहे, लसुणी शेव आहे, साधी शेव आहे, सगळ्या प्रकारची भेळ आहे, बाकरवडी आहे. सगळ्या प्रकारे रिस्पॉन्स खरंच चांगला आहे लोकांचा. त्यावेळेसपेक्षा बेटर आहे, मागच्या वेळेसपेक्षा यावेळेस चांगला रिस्पॉन्स आहे लोकांचा. रेट म्हणजे मागच्या वर्षी 180 रुपये किलो ठेवले होते आपण, यावर्षी 200 रुपये किलो केले. ते सगळ्याचे रेट वाढल्यामुळे कोणताही पदार्थ घ्या तुम्ही 100 रुपयाला अर्धा किलो आहे आणि 1 किलोचे रेट 200 रुपये. तुम्ही स्वीटमध्ये घ्या किंवा नमकीनमध्ये घ्या, सगळ्या 1 किलो. परत हे सगळे पदार्थ आपण घरी बनवलेले आहे. इडेबल ऑइल चांगल्या ऑइलमध्ये बनवलेले, चांगल्या तेलात बनवलेले आहे. परत लाडू पण शुद्ध तुपातले लाडू येते. बुंदीचे जे लाडू बनवले ना ते शुद्ध तुपात बनवलेले. शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनच्या वतीने आज पुन्हा पदयात्रा आंदोलन करीत जळगाव रोड येथील पतविक्रेत्यांवर मनपाद्वारे केलेल्या हल्ल्याची चौकशी करण्याची मागणीसाठी पदयात्रा काढून निवेदन सादर करण्यात आले. N11 SBO शाळेसमोरील पतविक्रेत्यांवर मनपा अतिक्रमण पथकाद्वारे 2 सप्टेंबर रोजी केलेल्या हल्ल्याची चौकशी करावी. चौकशी होईपर्यंत संबंधितांना निलंबित करण्यात यावे. त्याचबरोबर त्या ठिकाणी सध्या नेमण्यात आलेले सुरक्षा रक्षक
हटवण्यात यावे अशी मागणी शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनच्या वतीने करण्यात आली आहे। याच मागणीसाठी गुरुवारी दुपारी पुन्हा 3 पीडित पथविक्रेत्यांच्या वतीने SBO शाळेसमोर A11 ते मनपा टाउन हॉल कार्यालयापर्यंत पदयात्रा काढण्यात आली होती। सदर पथ विक्रेते मनपा कार्यालयात पोहोचल्यानंतर त्यांनी मनपा प्रशासन निवेदन सादर केले। त्यानंतर ADN सोबत बोलताना शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनच्या वतीने माहिती देण्यात आली आहे। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत राहा ADN। हमारी तरफ से आप सभी को दीपावली की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं। हैप्पी दिवाली। हैप्पी दिवाली। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेकनंतर आपले पुन्हा स्वागत। पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा संदेश देत दिवाळी शांततेच्या वातावरणात साजरी करण्याचे आवाहन केले। औरंगाबाद शहर के सभी नागरिकों को मैं औरंगाबाद शहर पुलिस की ओर से दिवाली की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। 2 साल के बाद दिवाली का त्यौहार बहुत धूमधाम से सभी लोग मना रहे हैं। खुशियां मनाते हुए हमको कुछ सावधानियां भी बरतनी हैं, जैसे कि पटाखे चलाते वक्त अगर स्पेशली छोटे बच्चे पटाखे चला रहे हैं तो उन पर ध्यान देने की ज़रूरत है ताकि कोई दुर्घटना ना हो। उसी तरह अगर आप छुट्टियों में दूसरे शहर जा रहे हैं तो ध्यान रखना है कि घर में पैसे, कीमती सामान आदि हम छोड़ कर न जाएं। बैंक के लॉकर में अपने पैसे रखें, अपने पड़ोसियों को, लोकल पुलिस स्टेशन को इन्फॉर्म करके जाएं। उसी तरह अभी शहर में काफ़ी भीड़ हर तरफ दिखाई दे रही है, तो हम सभी का कर्तव्य बनता है कि हम अपनी गाड़ी इस तरह पार्क ना करें कि किसी प्रकार का ट्रैफिक जाम हो। औरंगाबाद शहर पुलिस इस पूरी दिवाली के दौरान आप लोगों को सेफ्टी, सिक्योरिटी देने के लिए हर जगह
तैनात की गई है। आपकी किसी भी परेशानी के लिए, दिक्कत के लिए, सुझाव के लिए आप पुलिस कंट्रोल रूम को खबर कर सकते हैं। आप सभी की दिवाली बहुत बहुत खुश और सेहतमंद हो, ऐसी मैं आप सभी को फिर एक बार शुभकामनाएं देता हूँ। धन्यवाद। IAS अधिकारी समीर वानखेडे यांच्या जातीय देशातून अपशब्द वापरल्याचा आरोप करीत ज्ञानेश्वर सिंह यांच्या विरोधात क्रांती चौक परिसरात नागरिकांच्या वतीने निदर्शन करून जाहीर निषेध करण्यात आला। यावेळी आंदोलनकर्त्यांनी एडेनसोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे। आज क्रांती चौक येथे आंबेडकरी युवक कार्यकर्त्यांनी IAS अधिकारी समीर वानखेडे यांच्याबद्दल ज्ञानेश्वर सिंह यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत आंबेडकरी कार्यकर्त्यांनी ॲट्रॉसिटी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीला घेऊन आज जोरदार निदर्शने करण्यात आली। जोपर्यंत ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रभर नव्हे तर देशभरामध्ये अशाच पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। यावेळी दीपक बागुल, दीपक निकाळजे, प्रदीप भालेराव, मंगेश शिंगारे, संदीप रगडे, सचिन तोरात, संतोष भाले, आकाश मिसाळ आदींची उपस्थिती होती। बाय रेकॉर्ड त्यांनी साहेबांना म्हणले होते तुम्ही असे ब्रँडेड कपडे कसे घालू शकता, एवढी चांगली लाईफस्टाईल कशी जगू शकतात। बाबासाहेबांच्या आशीर्वादांनी वानखेडे साहेब शिकून एक मोठे अधिकारी झालेले आहेत आणि त्यांच्यावर अशी टीका टिप्पणी करणं कितपत योग्य आहे। तर त्यांच्यावर ज्ञानेश्वर सिंग याच्यावरती ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालाच पाहिजे। जातीच्या नावाखाली, करप्शनच्या नावाखाली वारंवार वानखेडे साहेबांना एक बदनाम केलं जातं आहे। वानखेडे साहेबावरती नको ते आरोप लावले गेलेले आहेत, एक बी आरोप सिद्ध झालेला नाही आहे। वानखेडे साहेब एक सच्चे देशभक्त बाबासाहेबांचे अनुयायी आहे, तर त्यांना न्याय भेटलाच पाहिजे। आपल्या भारताचे जे IRS आहेत कर्तव्यदक्ष समीरजी वानखेडे सर, तर यांच्यावर जातीवादी मानसिकतेतून वारंवार यांच्यावर खोटे आरोप होत आहेत। त्याचप्रकारे ज्ञानेश्वर सिंह जे आहेत ते तपास अधिकारी होते, त्यांनी चौकशीमध्ये समीरजी वानखेडे सरांना ब्रँडेड घड्या कशा घालतो, कपडे कसे घालता, आणि त्यांनी सांगितलं बाबा मी बाबासाहेबाचा अनुयायी आहे, बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे चांगले कपडे घालणे, चांगले राहणे हा आमचा नैतिक अधिकार आहे। तर त्यावर त्याने हास्य केले व एक संकुचित बुद्धीने त्याने त्यांच्यावर टीका केली। तर समीर वानखेडे जे आहेत ते देशाचे अधिकारी आहेत, स्वतःची जीवाची पर्वा न करता त्यांच्यावर अनेक टीका झाल्या। एक राज्याचा मंत्री हा समीर जी वानखेडे साहेबावर उठसूट टीका करत सुटला होता, त्यावेळेसही साहेबांनी कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई केली। आज तो जेलात आहे व हे जाणीवपूर्वक साहेबांबद्दल अपशब्द वापरणे, त्यांना मागासवर्गीय म्हणून हिणवणे हा प्रकार त्यामध्ये चालू आहे। त्याकरता आमच्या सर्वांची मागणी आहे की ज्ञानेश्वर सिंह याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अॅट्रॉसिटीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला। प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने राजू मिशाळ यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेत कंत्राटी कामगारांना बोनसासाठी सुरू केलेलं आमरण उपोषण ठेकेदारांनी कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केल्यावर उपोषण सोडवण्यात आले। प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने राजू मिशाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेत कंत्राटी कामगारांना बोनस देण्यात यावा यासाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। यात पहिल्या दिवशी P गोपीनाथ रेड्डी आणि महाराणा एजन्सी या 2 ठेकेदारांनी कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला, परंतु गॅलेक्सी हा ठेकेदार बोनस जाहीर करत नव्हता। आज शनिवारी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी 6:30 वाजेच्या सुमारास गॅलेक्सी या ठेकेदाराने प्रतिनिधी स्वरूपात काही कर्मचाऱ्यांना बोनस वाटप केले आहे आणि उपोषण सोडवले। गॅलेक्सी मल्टी सर्व्हिसेस या कंपनीने कामगारांना बोनस जाहीर केला, तसेच त्यांचे मी मनापासून आभार करतो। आणि गॅलेक्सी मल्टी सर्व्हिसेसचे जे मालक आहे त्यांचे आई बिमार असल्यामुळे ते आले नाही उपोषण सोडवण्यासाठी, तर त्या निमित्ताने गॅलेक्सी एजन्सीचे कर्मचारी हेमंत राठोड यांच्या हाताने आणि आपल्या पोलीस स्टेशनचे पोलीस आहेत यांच्या समक्ष साक्षीने कर्मचाऱ्यांना 1000 रुपयाचा कॅश जाहीर करणार आहे। बाकीचे जे उरलेले कर्मचारी त्यांना त्यांच्या माध्यमातून डिक्लेअर करणार आहे। त्यामुळे ते माझं आंदोलन प्रहारच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालेलं आहे ते मी वापस घेतो आणि हे जाहीर सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि या कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा भी देतो। जमाते इस्लामे हिंद केंद्रातर्फे कुराणचा संदर्भ या राष्ट्रीय स्तरावरील मोहिमेअंतर्गत एम्पिरियल लॉन्स येथे मार्गदर्शन आणि पारितोषिक वितरण सोहळा घेण्यात आला आहे। जमाते इस्लामे हिंद औरंगाबाद केंद्रातर्फे कुराणचा संदर्भ या राष्ट्रीय स्तरावरील मोहिमेअंतर्गत काल एम्पिरियल लॉन्स येथे भव्य जाहीर भाषण व पारितोषिक वितरण सभा घेण्यात आली, ज्यात मौलाना मोइनुद्दीन कासमी, आमिर शरीयत, मौलाना इलियास खान फलाही, डॉक्टर शाबाद मनूर मुसा अमीर, डॉक्टर अजहर अहमद सिद्दीकी,
डीन बदनापूर मेडिकल कॉलेज डॉक्टर मजहर फारुकी, मौलाना आझाद कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर कार्यक्रमात कुराण प्रदर्शन आणि कुराण प्रश्नमंजुषामध्ये यश संपादन केलेल्या स्पर्धकांना बक्षीस देण्यात आली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पक्षाच्या महिला व पुरुषांनी परिश्रम घेतले। मैं समझता हूँ कि उम्मत मुस्लिमा इस मुल्क में आज भी बहुत गैरत के साथ मौजूद है, बहुत हमीयत के साथ हमारा वजूद इस मुल्क में है, बहुत हमीयत और गैरत और हिम्मत के साथ उम्मत मुस्लिमा आज भी इस मुल्क में खड़ी है, सेल्फ डिपेंडेंट है। चाहे वो मदारिस का निज़ाम हो, मसाजिद का निज़ाम हो, हमारे इदारे हों, ये हमारी गैरत का सबूत है कि हमने इसको अपने दम पर चलाया है और चला रहे हैं, इंशाअल्लाह चलाएंगे। ये हमारी गैरत है, ये उम्मत मुस्लिमा के नौजवानों का हौसला है और इस हौसले को सारी दुनिया ने देखा है कि जब लोग कोविड में जान के खौफ से जो है थर कांप रहे थे, यही गैरतमंद नौजवान थे जो निकले और जिन्होंने इंसानियत के लिए हर चीज़ फराहम की, खाने से लेकर, पानी से लेकर, दवाओं से लेकर, जो है इदारों से लेकर, दवाखानों से लेकर, यही नौजवान था उम्मत मुस्लिमा का जो खड़ा था। और उसके खड़े रहने की बुनियादी वजह ये थी कि उसके दिल में ईमानी नूर था। उसके दिल उसका ईमान उससे कह रहा था कि मौत और हयात अल्लाह की देनी है, आना है तो आएगी। वो बुज़दिलों की तरह घरों में बैठा हुआ नहीं, लेकिन आपका ये जो एतमाद है, यहाँ इस मुल्क में लोग चाहते हैं कि आप और आपकी नस्लों से वो एतमाद को छीन लिया जाए, आपके और आपकी नस्लों से उस हौसले को छीन लिया जाए, आपके और आपकी नस्लों से उस दीन को और उस कुरान को जुदा कर दिया जाए। इसको अलग अलग बहानों से, अलग अलग तरीक़ों से, अलग अलग इजादात से जो है इसको पेश किया जा रहा है। उम्मत मुस्लिमा की अव्वलीन जिम्मेदारी है कि इस कुरान मजीद को अपनी नई नस्ल की जो है उठते बैठते उसके कल्ब में, उसके जहन में वो उतार दे। और ये सबसे बड़ी जिम्मेदारी किसी मस्जिद की, किसी मदरसे की, किसी कुरानी हल्के की नहीं है, वालिदैन की ये जिम्मेदारी, ये माओं की जिम्मेदारी है कि गोद में अपने बच्चों को इस्लाम और कुरान दें। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दिवाळीनिमित्त फराळ वाटप करीत राष्ट्रवादीच्या सभासद नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी औरंगाबाद पूर्व विधानसभेतर्फे चांगले नियोजन करण्यात आले। सिडको एनआय परिसरामध्ये प्राध्यापक प्रभाकर गायकवाड यांच्या घरी फळाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। औरंगाबाद शहराध्यक्ष खाजा शरफुद्दीन मुल्ला यांच्यासोबत माजी नगरसेवक काशीनाथ कोकाटे, पूर्व विधानसभा कार्याध्यक्ष जावेद खान, प्रसिद्धी प्रमुख शेख कलीम, उपाध्यक्ष रफिक पटेल, फिरोज खान, सय्यद युसुफ, खालेद चाऊस, आबा सावदेकर, अविनाश दांडगे, आनंद अंबोरे आदींनी कार्यक्रमास उपस्थित राहून दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या। प्राध्यापक प्रभाकर गायकवाड, चिमाजी जयवळ, विशंभर निकम, भागवत, अनूप भोसले आदींची उपस्थिती होती। यांचा सत्कार केला। फराळ कार्यक्रम संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभासद नोंदणी करण्यात आली। शहरामध्ये शरद पवार यांना मानणारा वर्ग मोठा असल्याचे खाजा शरफुद्दीन मुल्ला म्हणाले। माजी नगरसेवक काशीनाथ कोकाटे आणि औरंगाबाद पूर्व विधानसभा कार्याध्यक्ष जावेद खान यांनी मार्गदर्शन केले। आम्हाला काल फोन केलते, म्हणजे फराळला या। मी म्हणलो मी फराळला येतो, मग तर आमचे क्रेसेस नंबर आम्ही भरून घेऊ। तरी आमचे देवगिरीचे प्राध्यापक आमचे गायकवाड साहेबांनी आज आम्हाला सगळ्यात पहिलं फराळ बी केलं आणि आज घरी घरी जाऊन आज सिडकोमध्ये आम्ही पक्षाची भूमिका, आदरणीय पवार साहेबांची विचार आणि सगळे आम्ही, आणि पवार साहेबाला ही सगळी मंडळी मानणारी आहे। पवार साहेबांचे सगळ्यांनी, म्हणजे कोकाटे साहेब झाले आणि आज जितकी मंडळी होती सगळे भेटले, तर पवार साहेबाला, आणि एवढ्या वयामध्ये बी एवढं माणूस काम करतंय, तिला आज 82-83 वर्ष झाले आणि एवढं काम करते। आज मी घरी घरी आम्ही गेल्यानंतर लोक ही सांगत आहेत आणि आम्ही ही भूमिका आज 29 तारखेपासून आम्ही त्या पूर्वमध्ये 8-10 वार्ड आमचे झाले। आज आम्ही 2-3 वार्ड अजून आज बी घेऊन आलो आणि आम्हाला पक्षाला सगळ्यात चांगलं रिस्पॉन्स आम्हाला पक्षाला भेटून आले। मला ह्या भागामधले ज्या काही जास्तीत जास्त सदस्य बनवायचे आम्ही नक्कीच बनवून घेऊ आणि तुम्हाला चांगला रिझल्ट या ठिकाणाहून मिळेल
एवढं मी तुम्हाला निश्चितप्रमाणे सांगतो. आपण या ठिकाणी विशेष गायकवाड साहेब वगैरे त्यांनी जे बोलवल्याच्या नंतर जो सत्कार केला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. शहरामध्ये जसं आम्ही ही सभासद नोंदणी करत चाललोय तसं तसं आम्हाला पवार साहेबांचे विचार शहरामध्ये खरंच किती लोकांपर्यंत किती लोकांच्या मनावर घर करून आहेत ते कळते. पवार साहेबांचे विचार घराघरात पोहोचवण्याचं आम्हाला भाग्य मिळत आहे. शहराध्यक्षांनी तशी आम्हाला जबाबदारी दिली आहे. मी शहराध्यक्षांचाही आभारी आहे की त्यांनी ही संधी आम्हाला उपलब्ध करून दिली. आमची पूर्व विधानसभेची टीम जी आहे ती खंबीरपणे पक्ष नेतृत्वासाठी पक्ष वाढीसाठी काम करत आहे. घरोघरी जाऊन सभासद नोंदणी करत आहे. इथून पुढे ही पूर्ण शहराध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे 29 तारखेपर्यंत सभासद नोंदणी ही करत राहू आणि पवार साहेबांचे विचार प्रत्येक घराघरात पोहोचविण्यासाठी आम्हाला जसजसे आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही काम करत राहू. आता बातमी आहे अहमदनगरची. अहमदनगर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी शनिवारी 22 ऑक्टोबर रोजी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला म्हणाले, नगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आज मी मनोज पाटील सर यांच्याशी नगर जिल्हा पोलीस अधीक्षकचा चार्ज आता घेतलेला आहे. उद्या औपचारिकपणे माझं काम वगैरे सुरू होणार आहे आणि माझा जो पूर्ण लक्ष राहील ते आपला जो कानूनचा जो वाचक आहे ते जिल्ह्यामध्ये ठेवण्यासाठी आणि जो इलिगल ॲक्टिव्हिटीज वगैरे आहे त्यांच्यावर कठोरपणे कारवाई करण्यावर राहील आणि सर्वांचा मला जो सहकार लागेल आणि कोणाला काही तक्रार वगैरे असेल तो माझ्याशी ते संपर्क करू शकतो. शेवटी परत एकदा नजर टाकूयाच्या ठळक घडामोडींवर. गंगापूर शिवारात बांधावर येऊन उद्धव ठाकरे यांनी दिला शेतकऱ्यांना दिलासा. मोबदला देण्यास सरकारला भाग पाडण्याचे केले प्रतिपादन. शेतकऱ्यांनी धीर धरावा, सरकार नुकसानग्रस्तांच्या पाठीशी. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे प्रतिपादन. सिल्लोड सोयगाव मतदारसंघात आनंद शिदा किटेचे लाभार्थ्यांना होणार मोफत वाटप. बाळासाहेबांची शिवसेना व कृषी मंत्री अब्दुल सत्तार मित्रमंडळाचा स्तुत्य उपक्रम. याचबरोबर हे बातमीपत्र इथं संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.